मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण लाईफ प्रोसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 1 हा चॅप्टर सुरू केला होता. मागच्या लेक्चर्समध्ये आपण लाईफ प्रोसेसमध्ये सगळ्यात महत्त्वाची जी एनर्जी प्रोडक्शनची जी प्रोसेस आहे ती प्रोसेस आपण बघितली होती. या प्रोसेसमध्ये आपण एरोबिक रेस्पायरेशनच्या तीन स्टेप्स त्या ठिकाणी बघितल्या. एक आहे ग्लायकोलिसिस, दुसरी आहे ट्रायकार्बॉक्झिलिक ॲसिड सायकल आणि तिसरी आहे इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन. या लेक्चर्समध्ये मायक्रो ऑर्गॅनिझममध्ये जे रेस्पायरेशन होतं अनएरोबिक रेस्पायरेशन आणि त्याचबरोबर जर रेस्पायरेटरी सबस्ट्रेट म्हणून जर आपण अदर जे फूड कॉम्पोनंट्स आहेत ते जर त्या ठिकाणी युटिलाइज केले तर आपल्याला त्याच्यापासून काय मिळतं. ठीक आहे, हे 2 पॉईंट्स आपण बघणार आहोत. तर चला आपण सुरू करूया आजच्या पहिल्या कन्सेप्टला. सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, सगळ्यात अगोदर आपण एरोबिक आणि अनएरोबिक रेस्पायरेशन याचा तुलनात्मक अभ्यास करू, जेणेकरून आपल्याला लक्षात येईल की एरोबिक आणि अनएरोबिकमध्ये काय फरक आहे आणि हा प्रश्न त्या ठिकाणी बोर्डमध्ये सुद्धा विचारला जाऊ शकतो. तर आपण सगळ्यात पहिल्यांदा याच्यामधला डिफरन्स बघू. आपण एका साईडला लिहू एरोबिक रेस्पायरेशन आणि दुसऱ्या बाजूला अनएरोबिक रेस्पायरेशन. याच्या नावातच बरंच काही लपलेलं आहे. एरोबिक म्हणजे काय तर आपण इथं पहिला पॉईंट लिहू शकतो, प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन. म्हणजे एरोबिक रेस्पायरेशन ही जी रिॲक्शन आहे ही रिॲक्शन ऑक्सिजनच्या सानिध्यामध्ये होती आणि जर आपण अनएरोबिक रेस्पायरेशनला जर डिफाईन करायचा प्रयत्न केला तर आपल्याला या ठिकाणी लिहावं लागेल की इट टेक्स प्लेस इन द अब्सेन्स ऑफ ऑक्सिजन. हा एरोबिक आणि अनएरोबिक रेस्पायरेशनचा सगळ्यात महत्त्वाचा एक बेसिक डिफरन्स आहे. ठीक आहे, पहिलं काय आहे तर प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन आणि दुसरं काय असेल तर त्या ठिकाणी दॅट इज द अनएरोबिक रेस्पायरेशनमध्ये अब्सेन्स ऑफ ऑक्सिजन. ठीक आहे, आता यामुळे होतंय काय की या ऑक्सिजनच्या सानिध्यामुळंच याच्यामध्ये आपल्याला एक फार मोठा डिफरन्स त्या ठिकाणी पाहायला मिळतो. ठीक आहे, डिफरन्स म्हणजे कसा की ऑक्सिजन या रिॲक्शनमध्ये एक की फॅक्टरचा त्या ठिकाणी रोल प्ले करतो आणि या ऑक्सिजनमुळंच मिळणारे जे एंड प्रोडक्ट आहे आणि मिळणारी जी एनर्जी आहे तिचा काउंटसुद्धा या ठिकाणी बदलून जातो. दुसरा फरक काय आहे तर जो रेस्पायरेटरी सबस्ट्रेट आहे, आपण एरोबिक रेस्पायरेशनची जी मागच्या लेक्चरमध्ये जी प्रोसेस बघितली त्याच्यामध्ये आपण ग्लुकोज हा रेस्पायरेटरी सबस्ट्रेट म्हणून घेतला आणि त्या ग्लुकोजला त्या ठिकाणी ग्लायकोलिसिस, क्रेब्स सायकल आणि इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टीम या 3 स्टेपमध्ये आपण कम्प्लिटली ऑक्सिडाइज्ड केलं. ठीक आहे, आणि त्याच्यामुळे म्हणजे कम्प्लीट ऑक्सिडेशन झाल्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी जे काही त्या रेस्पायरेटरी सबस्ट्रेटचं जे काही आहे त्याचे प्रोडक्ट्स त्या ठिकाणी मिळाले. कसे आपण ते 1 बाय 1 बघू. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला एरोबिक आणि अनएरोबिक रेस्पायरेशनमध्ये काय सांगता येईल तर जो रेस्पायरेटरी सबस्ट्रेट आहे, रेस्पायरेटरी सबस्ट्रेट आपण ग्लुकोज घेतला होता, इज कम्प्लिटली ऑक्सिडाइज्ड. हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे. ठीक आहे, इथे काय सांगता येईल रेस्पायरेटरी सबस्ट्रेट
सबस्ट्रेट इनकम्प्लीटली, है ना, इनकम्प्लीटली ऑक्सिडाइज्ड. आता बघा, पहिला डिफरन्स आहे प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन आणि अब्सेन्स ऑफ ऑक्सिजन अनएरोबिक रेस्पायरेशनमध्ये. दुसरा डिफरन्स काय असेल तर एरोबिक रेस्पायरेशनमध्ये जो रेस्पायरेटरी सबस्ट्रेट आहे, आपण ग्लुकोज घेतला होता तर तो कम्प्लिटली काय झाला, त्या ठिकाणी ऑक्सिडाइज झाला. या ठिकाणी जो अनएरोबिक रेस्पायरेशनचा पॅटर्न आहे त्या ठिकाणी रेस्पायरेटरी सबस्ट्रेट हा इनकम्प्लिटली ऑक्सिडाइज होतो आणि याच कारणामुळे याचे प्रोडक्टसुद्धा आता बदलून जातात. कसे? आपल्याला एरोबिक रेस्पायरेशनमध्ये कम्प्लीट ऑक्सिडेशन झाल्यामुळं जे बाय प्रोडक्ट आहेत ते CO2 अँड H2O मिळतात. आपण काल बघितलं, म्हणजे मागच्या लेक्चर्समध्ये बघितलं की एरोबिक रेस्पायरेशनमध्ये जी काही इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टीम आहे ती इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टीम त्या ठिकाणी सगळ्यात शेवटी कार्बन डायऑक्साईड आणि वॉटर मॉलिक्यूल त्या ठिकाणी रिलीज होतो. इथे मात्र CO2 रिलीज होणार आणि वॉटरच्या ऐवजी या ठिकाणी अल्कोहोल किंवा मग लॅक्टिक ॲसिड त्या ठिकाणी तयार होतं. इट इज डिपेंड अपॉन द रेस्पायरेटरी सबस्ट्रेट. ठीक आहे. आता असं जर म्हटलं अल्कोहोल आणि लॅक्टिक ॲसिड मिळवणं म्हणजे ही एक कमर्शियल प्रोसेस झाली. ठीक आहे. म्हणजे अनएरोबिक रेस्पायरेशन ही आपण कमर्शियल प्रोसेस का म्हणू शकतो, कारण की यामध्ये आपल्याला सगळ्यात शेवटी अल्कोहोल किंवा लॅक्टिक ॲसिड सारखे महत्त्वाचे प्रोडक्ट्स त्या ठिकाणी मिळतात. ठीक आहे. आता दुसरं काय आहे तर याच्यामध्ये म्हणजे एरोबिक आणि अनएरोबिक रेस्पायरेशनमध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे एनर्जी प्रोडक्शन. हे ना, आपण बघितलं होतं की जी बायोलॉजिकल युजेबल फॉर्म ऑफ एनर्जी आहे ती आहे त्या ठिकाणी ATP. ठीक आहे. इन केस ऑफ द एरोबिक रेस्पायरेशन देर इज अ फॉर्मेशन ऑफ 38 ATPs मिळतील आपल्याला आणि अनएरोबिक रेस्पायरेशन ही थोडीशी कमी इफिशियंट आहे. एनर्जीचा जर आपण काउंट कन्सिडर केला तर इथं मात्र आपल्याला फक्त 2 ATPs त्या ठिकाणी पाहायला मिळतात. ठीक आहे. बघा, आता आपल्या समोर बोर्डवर एरोबिक आणि अनएरोबिक रेस्पायरेशनचे त्या ठिकाणी डिफरन्सेस आहेत. पहिला जो डिफरन्स आहे, पहिला डिफरन्स काय असेल तर प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन आणि अब्सेन्स ऑफ ऑक्सिजन. ठीक आहे. दुसरा डिफरन्स काय आहे तर इथं कम्प्लीट ऑक्सिडेशन होतं रेस्पायरेटरी सबस्ट्रेटचं, अनएरोबिक रेस्पायरेशनमध्ये इनकम्प्लीट ऑक्सिडेशन होतं. ठीक आहे. त्याच्यानंतर CO2 आणि H2O एरोबिक रेस्पायरेशनमध्ये त्या ठिकाणी रिलीज होतो आणि अनएरोबिक रेस्पायरेशनमध्ये मात्र CO2, अल्कोहोल आणि लॅक्टिक ॲसिड त्या ठिकाणी रिलीज होणार. एनर्जी प्रोडक्शनचा जो काउंट आहे तो एरोबिक रेस्पायरेशनमध्ये जास्त आहे, म्हणजे 38 ATP आहे आणि एनर्जी प्रोडक्शनचा जो काउंट अनएरोबिक रेस्पायरेशनमध्ये आहे तो फक्त त्या ठिकाणी 2 ATP मध्ये. अजून एक डिफरन्स आपण याच्यामध्ये सांगू शकतो, ETS. ETS म्हणजे काय? इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टीम इन्व्हॉल्व इन एरोबिक रेस्पायरेशन. अनएरोबिक रेस्पायरेशनमध्ये ETS इज नॉट इन्व्हॉल्व. अनएरोबिक रेस्पायरेशनमध्ये इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टीम ही इन्व्हॉल्व नसते. ठीक आहे. एरोबिक रेस्पायरेशनच्या स्टेप शिकवत असताना मी तुम्हाला सांगितलं होतं की जो ग्लुकोज मॉलिक्यूल आहे तो ग्लुकोज मॉलिक्यूल सायटोप्लाझम ऑफ सेलमध्ये एंटर होतो. ठीक आहे. आणि मग तो मायटोकॉन्ड्रियाकडे तो त्याची स्प्लिटिंग होऊन ग्लायकोलिसिस, तो एक मधली एक रिॲक्शन मी तुम्हाला लिंक रिॲक्शन शिकवली होती ती एक, ज्याला आपण ऑक्सिडेटिव्ह डिकार्बोझिलेशन ऑफ पायरुव्हिक ॲसिड म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर तिसरी स्टेप्स त्या ठिकाणी कोणती असेल तर ती क्रेब सायकल आहे. क्रेब सायकल ही कम्प्लिटली मायटोकॉन्ड्रियामध्ये घडून येणारी प्रोसेस आहे. ठीक आहे. तर याचा अर्थ असा की एरोबिक रेस्पायरेशन इज कम्प्लिटेड कशामध्ये पूर्ण होतं? इट इज कम्प्लिटेड इन सायटोप्लाझम अँड मायटोकॉन्ड्रिया. कशामध्ये पूर्ण होणार तर सायटोप्लाझम आणि मायटोकॉन्ड्रियामध्ये.
अनएरोबिक रेस्पिरेशन ही मात्र फक्त सायटोप्लाझममध्येच त्या ठिकाणी काय होती तर पूर्ण होती. ही रिॲक्शनच त्या ठिकाणी सायटोप्लाझममध्येच पूर्ण होती. ठीक आहे. बघा आता आपल्याजवळ त्या ठिकाणी भरपूर डिफरन्सेस आले, जवळपास 6 डिफरन्सेस आता आपल्या समोर आहेत. ठीक आहे. शेवटचे 2 डिफरन्स काय तर इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टीम ही एरोबिक रेस्पिरेशनमध्ये आहे, इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टीम ही अनएरोबिक रेस्पिरेशनमध्ये नाही आहे. ETS इन्व्हॉल्व आणि ETS नॉट इन्व्हॉल्व. आणि शेवटचे जो पॉईंट मी तुम्हाला सांगितला तो सेलशी रिलेटेड आहे, सेल ऑर्गॅनेलशी रिलेटेड आहे. एरोबिक रेस्पिरेशन ही सायटोप्लाझम आणि मायटोकॉन्ड्रियामध्ये पूर्ण होती. या ठिकाणी अनएरोबिक रेस्पिरेशनमध्ये मात्र त्या ठिकाणी मायटोकॉन्ड्रिया वापरल्या जात नाही. ठीक आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण आता मागचा जो एरोबिक रेस्पिरेशनचा जो आपण कन्सेप्ट डिटेलमध्ये बघितला होता. ठीक आहे. आता आपण त्याला एक समराईज करू. ठीक आहे. त्याला केमिकल रिॲक्शनच्या फॉर्ममध्ये लिहू. ठीक आहे. मी बोर्डवर त्या रिॲक्शन लिहितो, तुम्ही सुद्धा त्या रिॲक्शन्स त्या ठिकाणी लिहून घ्या, जेणेकरून तुम्हाला नाही का ॲक्च्युअल म्हणजे त्या रिॲक्शनला कसं परफॉर्म केलं जातं हे तुमच्या लक्षात येईल. ठीक आहे. आणि त्यानंतर मात्र आपण अनएरोबिक रेस्पिरेशन हे त्या ठिकाणी पॉईंट्स बघू. ठीक आहे. या दोघांचा एक तुलनात्मक अभ्यास आता आपल्याला त्या ठिकाणी करायचा आहे. ही पण एक तुलना झाली पण थोड्याशा वेगळ्या पद्धतीमध्ये. ठीक आहे. तर आता मी हे सगळे इरेज करतो आणि इरेज केल्यानंतर त्या ठिकाणी आपण तो जो रिॲक्शनचा जो पॉईंट आहे तो आपण आता लगेच घेऊन टाकू. विद्यार्थी मित्रांनो, हा एरोबिक रेस्पिरेशनचा एक कंप्लीट रोड मॅप, एक समरी आहे. ठीक आहे. कशी आता बघा, या ठिकाणी आपण जी पहिली प्रोसेस बघितली होती कोणती ग्लायकोलिसिस. ग्लायकोलिसिसमध्ये काय होतं, हा जो ग्लुकोज मॉलिक्यूल आहे किती कार्बन कंपाऊंडचा आहे तो 6 कार्बन कंपाऊंडचा आहे, जो सायटोप्लाझममध्ये एंटर होतो. तर सायटोप्लाझममध्ये एंटर झाल्यानंतर या ग्लुकोजवर एक एन्झायमॅटिक रिॲक्शन होती आणि आपल्याला हा प्रोडक्ट मिळतो या ठिकाणी 2 मॉलिक्युल्स ऑफ पायरुव्हिक ॲसिड. ठीक आहे. तर या प्रोसेसमध्ये आपल्याला 2 एनर्जी रिच कंपाऊंड मिळतात. एक आहे 2NADH2 आणि दुसरा आहे त्या ठिकाणी 2ATP. हे प्युअर फॉर्ममध्ये तयार झालेले ATP मॉलिक्युल्स आहेत. ठीक आहे. आता जेव्हा ग्लुकोज हा ग्लायकोलिसिसमधून पायरुव्हिक ॲसिडला प्रोड्यूस करतो त्यावेळेस तो पायरुव्हिक ॲसिड त्या ठिकाणी या डिकार्बोझायलेशन आणि ऑक्सिडेशन आणि डिकार्बोझायलेशन या प्रोसेसमध्ये त्या ठिकाणी एंटर होतो. ठीक आहे. आता ऑक्सिडेटिव्ह डिकार्बोझायलेशनचा काय अर्थ होतो. ठीक आहे. ऑक्सिडेशन म्हणजे रिमूव्हल ऑफ H2, म्हणजे याचा अर्थ असा की या पायरुव्हिक ॲसिडमधून हायड्रोजन मॉलिक्यूल निघून जाणार आणि त्या हायड्रोजन मॉलिक्यूलला कॅरी करण्यासाठी हा NAD नावाचा रिडक्टेज एन्झाईम आहे. कोण आहे हा रिडक्टेज एन्झाईम. रिडक्टेज एन्झाईम म्हणजे काय तर हा रिडक्शन याच्यामध्ये रिडक्शन होतं, म्हणजे पायरुव्हिक ॲसिडमधले हायड्रोजन मॉलिक्यूल हा घेऊन जातो आणि त्याचं रूपांतर कशामध्ये होतं या NADH2 मध्ये. ठीक आहे. आता लक्षात घ्या, आता काय होणार याच्यामध्ये डिकार्बोझायलेशन होणार. डिकार्बोझायलेशन झालं म्हणजे जो पायरुव्हिक ॲसिड 3 कार्बनचा आहे आता त्याच्यामधून 1 कार्बन डायऑक्साईड निघून गेल्यामुळे हा कंपाऊंड तयार होतो 2 कार्बनचा. 2 कार्बनचा म्हणजे काय तर त्याचं नाव आहे त्या ठिकाणी ॲसिटिल कोएन्झाईम A. ठीक आहे. आता तो जो ॲसिटिल कोएन्झाईम A आहे तो या क्रेब सायकलमध्ये एंटर होतो. ठीक आहे. आता क्रेब सायकलमध्ये एंटर झाल्यानंतर त्याचं कंप्लीट ऑक्सिडेशन होतं आणि फायनली वी गेट द 38 ATP मॉलिक्युल्स. ओके. कसे बघा, याची एक नेट रिॲक्शन मी या ठिकाणी काढलेली आहे. तर याच्यामध्ये ग्लुकोज मॉलिक्यूल हा आहे ॲडेनोसाईन डायफॉस्फेट, हा आहे इनऑर्गॅनिक फॉस्फेट. H3PO4 म्हणजे काय तर ते इनऑर्गॅनिक फॉस्फेट आहे. ठीक आहे. हे इथं पण आहे बघा H3PO4. H3PO4 म्हणजे हा झाला इनऑर्गॅनिक फॉस्फेट. ठीक आहे. आता हा आहे 10 मॉलिक्युल्स ऑफ NAD, 2 मॉलिक्युल्स ऑफ FAD. आता इथं ग्लुकोज हा रेस्पिरेटरी सबस्ट्रेट आहे आणि त्याच्यामुळं हा कम्प्लिटली त्या ठिकाणी ऑक्सिडाइज होतो. ॲट द एंड ऑफ द स्टोरी वी गॉट द 6 कार्बन डायऑक्साईड, 4 ATP मॉलिक्यूल जे प्युअर फॉर्ममध्ये तयार झाले. 2 आपल्याला ग्लायकोलिसिसमध्ये मिळतात आणि 2 क्रेब सायकलमध्ये. त्यानंतर
जे उरलेले त्या ठिकाणी 34 ATP मॉलिक्युल्स आहेत ते NADH2 आणि FADH2च्या फॉर्ममध्ये मिळतात. कसे? मी तुम्हाला सांगितलं होतं बघा की 1 NADH2 इज इक्वल टू द 3 ATP. म्हणजे आता बघा इथं 3 × 10 करावं लागेल, म्हणजे आपल्याला NADH2 मधून 30 ATP मिळणार. ठीक आहे, आणि 1 FADH2 इज इक्वल टू द 2 ATP, म्हणजे आता इथून आपल्याला मिळणार 4 ATP. ठीक आहे, बघा आता इथला आपण 4 30 म्हणजे 34 आणि हे 4 म्हणजे एकूण आपल्याला या रिॲक्शनमध्ये किती मिळतात तर 38 ATP मॉलिक्यूल मिळतात. आणि एरोबिक रेस्पायरेशन हा त्या ठिकाणी सगळ्यात जास्त एनर्जी देणारा त्या ठिकाणी आहे. म्हणून जेवढे काही एनर्जी देणारे रिॲक्शन आहे आणि म्हणूनच जेवढे काही त्या ठिकाणी हायर ऑर्गॅनिझम आहेत, प्लॅन्ट असो किंवा ॲनिमल असो, याच्यामध्ये आपल्याला एरोबिक रेस्पायरेशन हे पाहायला भेटतं. आणि ग्लुकोजच्या प्रत्येक मॉलिक्यूलपासून आपल्याला हे 38 ATP मॉलिक्यूल्स त्या ठिकाणी रिलीज झालेले पाहायला भेटतात. ठीक आहे, आणि ही एनर्जी आपण डे टू डे लाईफमध्ये वेगवेगळ्या फिजिकल वर्कसाठी वापरतो, जसं की रनिंग असेल किंवा वॉकिंग असेल. हे फिजिकल वर्क आहे. या वर्कसाठी आपल्याला जी एनर्जी लागती ती आपल्याला या एरोबिक रेस्पायरेशनमधूनच मिळते. ठीक आहे, आता बघा, आता मी हे पूर्ण बोर्ड त्या ठिकाणी इरेज करतो. आता आपल्याला याचा एक रोड मॅप त्या ठिकाणी कम्पेअर करायचा. कसा की जेव्हा ग्लुकोज हा सायटोप्लाझममध्ये एंटर होतो त्यावेळेस तो ग्लायकोलिसिस, क्रेब्स सायकल आणि इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टीमच्या मदतीनं कम्प्लिटली ऑक्सिडाइज होऊन एनर्जी तयार करतो. ठीक आहे, पण याच्यामध्ये जर अदर काही फॅक्टर इन्व्हॉल्व झाले, समजा ग्लुकोजच्या ऐवजी आपण प्रोटीन मॉलिक्यूल घेतला, ठीक आहे, तर त्या प्रोटीन मॉलिक्यूलचं आपल्याला त्या ठिकाणी स्ट्रक्चर्स किंवा त्याचं रेस्पायरेशनचं पॅटर्न कसा असेल, लिपिड जर घेतला तर त्याचं रेस्पायरेशनचं पॅटर्न कसा असेल, आपण याच्याविषयी आता अभ्यास करू. ठीक आहे, आपल्याला नाही का त्या ठिकाणी 2 छान चार्ट दिलेले आहेत, त्या चार्टचा आपण त्या ठिकाणी अभ्यास करू. आपल्याला काय बघायचं आहे की जो रेस्पायरेटरी सबस्ट्रेट आहे, जेव्हा ग्लुकोज असतो तेव्हा तर तो नॉर्मल हा क्रेब्स सायकल, इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टीम, ग्लायकोलिसिस, क्रेब्स सायकल आणि इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टीमला फॉलो करतो. पण जर रेस्पायरेटरी सबस्ट्रेट बदलला, प्रोटीन घेतला किंवा लिपिड घेतला, तर मग आपल्याला त्याचा फॉर्म किंवा त्याचा फॉर्मॅट त्या ठिकाणी कसा मिळेल हे आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. ठीक आहे, तर मी पहिले बोर्ड इरेज करतो, मग आपण तो चार्ट या ठिकाणी काढू. जर आपण कार्बोहायड्रेटला त्या ठिकाणी रेस्पायरेटरी सबस्ट्रेट म्हणून जर कन्सिडर केलं तर आता काय होतं, तर कार्बोहायड्रेटमध्ये आपण कोणतं एक्झाम्पल घेतलं होतं, आपण घेतलं होतं एक्झाम्पल ग्लुकोज मॉलिक्यूल, बरोबर आहे. आता जो मॅप मी या ठिकाणी रोड मॅप काढत आहे किंवा जो चार्ट मी या ठिकाणी काढत आहे तो बोर्डच्या पुस्तकाच्या पेज नंबर 15वर आहेच तो. आता ग्लुकोज हा एंटर करतो ग्लायकोलिसिसमध्ये. ठीक आहे, ग्लायकोलिसिसमधून आपल्याला काय मिळणार तर पायरुविक ॲसिड मिळणार. ठीक आहे, पायरुविक ॲसिड ऑक्सिडेटिव्ह डिकार्बोझायलेशनमध्ये तो जातो आणि मग आपल्याला मिळतं त्या ठिकाणी ॲसिटिल कोएन्झाइम ए. ॲसिटिल कोएन्झाइम ए है ना. आता हा जो ॲसिटिल कोएन्झाइम ए आहे हा एंटर होतो क्रेब्स सायकलमध्ये आणि या क्रेब्स सायकलपासून आपल्याला काय मिळतं रे, तर आपल्याला मिळतं कार्बन डायऑक्साईड, वॉटर आणि त्याचबरोबर एनर्जी. तर एनर्जी किती मिळती, तर आपल्याला ही एनर्जी मिळती 38 ATP मॉलिक्युल्स. ठीक आहे, इतकी लार्ज अमाऊंट ऑफ एनर्जी आपल्याला कशामध्ये मिळते तर या ग्लुकोज मॉलिक्यूलपासून मिळते. ग्लुकोज हा एरोबिक रेस्पायरेशनला फॉलो करणारा त्या ठिकाणी पॅटर्न आहे. ठीक आहे, आता आपण याचा सबस्ट्रेट बदलू म्हणजे काय, आता आपण ग्लुकोजच्या ऐवजी रेस्पायरेटरी सबस्ट्रेट म्हणून आपण आता घेऊ लिपिड. ठीक आहे, आता बघा ग्लुकोज आपल्याला माहिती आहे की त्याचा केमिकल फॉर्म्युला C6H12O6 आहे. तो ॲज कम्पेअर टू लिपिड हा थोडासा स्मॉलर साईजचा मॉलिक्यूल आहे, लिपिड हा लार्ज साईजचा मॉलिक्यूल आहे. म्हणजे बघा जेव्हा लिपिड आपण रेस्पायरेटरी सबस्ट्रेट म्हणून काम करतो
तर तो ग्लायकोलिसिस किंवा या पॅटर्न तो फॉलो नाही करणार, तो डायरेक्टली एका वेगळ्या पॅटर्नला तो फॉलो करतो आणि त्याच्यापासून त्या ठिकाणी एनर्जी ही रिलीज केल्या जाते. म्हणजे कसं की या लिपिडपासून सगळ्यात अगोदर आपल्याला मिळणार फॅटी ॲसिड. काय मिळणार त्या ठिकाणी? फॅटी ॲसिड. आणि या फॅटी ॲसिडपासून हा जो फॅटी ॲसिड आहे तो डायरेक्टली या ॲसिटिल कोएन्झाईम ए मध्ये कन्व्हर्ट होणार. ठीक आहे, याचा अर्थ असा की लिपिड मेटाबॉलिझममध्ये पायरुव्हिक ॲसिड तयार होत नाही, ही स्टेप त्या ठिकाणी एक्स्केप केल्या जाते. ठीक आहे, पण मात्र ग्लायकोलिसिससुद्धा त्या ठिकाणी होणार नाही. लिपिड हा कन्व्हर्ट होतो फॅटी ॲसिडमध्ये आणि फॅटी ॲसिडचं रूपांतर होतं ॲसिटिल कोएन्झाईम एमध्ये आणि मग पुन्हा हाच प्रकार आपल्याला पाहायला भेटतो. कोणता? हा ॲसिटिल कोएन्झाईम ए, क्रेब्स सायकल आणि एनर्जी रिलीज त्या ठिकाणी केल्या जाते. ठीक आहे, आता जर आपण प्रोटीन मॉलिक्यूल घेतला तर प्रोटीनमध्ये आपल्याला काय बदल पाहायला भेटतो? आता आपण घेऊ प्रोटीन ॲज अ रेस्पिरेटरी सबस्ट्रेट. आता इथे सुद्धा आपल्याला ग्लायकोलिसिस पाहायला भेटणार नाही, कारण की हा जो प्रोटीन आहे हा प्रोटीन आपल्याला कशामध्ये कन्वर्ट झालेला पाहायला भेटतो? तर तो होतो ॲमिनो ॲसिडमध्ये. ठीक आहे, ॲमिनो ॲसिडमधून तो डायरेक्टली या ॲसिटिल कोएन्झाईम एमध्ये कन्वर्ट होणार आणि मग पुन्हा हा पॅटर्न तो फॉलो करणार. ठीक आहे, आता या चार्टमध्ये आपल्याला काय गोष्ट लक्षात येते की ग्लुकोज असो, लिपिड किंवा प्रोटीन असो, सगळ्यात शेवटी आपल्याला याच्यापासून हाय एनर्जी काउंट तर मिळणारच झाला, पण तरी पण याच्यापासून ज्या त्याचा पॅटर्न जो आहे तो मात्र डिफरंट आहे. जसं की लिपिडमध्ये फॅटी ॲसिड हा कन्व्हर्ट होतो सगळ्यात अगोदर आणि तो ॲसिटिल कोएन्झाईम एमध्ये कन्व्हर्ट झाल्यानंतर तो क्रेब्स सायकलला फॉलो करतो. तर इथं पण तसंच आहे. इथे प्रोटीन हा ॲमिनो ॲसिडमध्ये कन्व्हर्ट होणार आणि त्यानंतर तो ॲसिटिल कोएन्झाईम एमध्ये कन्व्हर्ट झाल्यानंतर तो क्रेब्स सायकलला त्या ठिकाणी फॉलो करतो. ठीक आहे, तर विद्यार्थी मित्रांनो, आता हा पूर्ण आणि डिटेलमध्ये एरोबिक रेस्पिरेशनचा कन्सेप्ट झाला. आता आपण अनएरोबिक रेस्पिरेशन बघू. जो अनएरोबिक रेस्पिरेशनचा जो पॅटर्न आहे, अनएरोबिक रेस्पिरेशनमध्ये काय होणार की इथे जो रेस्पिरेटरी सबस्ट्रेट आहे, ग्लुकोज मॉलिक्यूल असेल, तर तो इनकम्प्लिटली ऑक्सिडाइज होतो. त्याच्यामध्ये ऑक्सिडेशन पूर्णपणे होणार नाही. ग्लायकोलिसिस होतं, पण मात्र क्रेब्स सायकल आणि इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टीम ही रन होणार नाही, कारण की या रिॲक्शनमध्ये ऑक्सिजन इज नॉट इन्व्हॉल्व. म्हणूनच आपण त्याला काय म्हटलेलं आहे? अनएरोबिक रेस्पिरेशन असं म्हटलेलं आहे. ठीक आहे, म्हणजे अनएरोबिक रेस्पिरेशनमध्ये आपल्याला काय पाहायला भेटतं? तर हा जो ऑक्सिजन नसल्यामुळे याचे जे प्रोडक्ट्स आहेत, त्याचे जे मिळणारे बाय प्रोडक्ट आहेत, ते सुद्धा काय होणार? या ठिकाणी बदलून जाणार. कसं? तर आपण आता वन बाय वन बघू. आता ही जी प्रोसेस आहे, या प्रोसेसला कमर्शियली फर्मेंटेशनसुद्धा म्हटलं जातं. ठीक आहे, आणि फर्मेंटेशनचं जे नाव आहे ते त्याच्या प्रोडक्टवरून डिसाईड करतात. उदाहरणार्थ, आपल्याला जर फर्मेंटेशन या प्रोसेसमधून अल्कोहोल जर मिळत असेल तर त्याला अल्कोहोलिक फर्मेंटेशन असं म्हटलं जातं, किंवा जर आपल्याला लॅक्टिक ॲसिड मिळत असेल तर आपल्याला लॅक्टिक ॲसिड फर्मेंटेशन असं म्हटलं जातं. तर मी तुम्हाला हे सगळं रिॲक्शनच्या फॉर्ममध्ये दाखवतो की लॅक्टिक ॲसिड फर्मेंटेशन कशाला म्हणायचं आणि त्याचबरोबर अल्कोहोलिक फर्मेंटेशन हे कशाला म्हणायचं. अनएरोबिक रेस्पिरेशन हे कुठे कुठे घडून येतं? सगळ्यात पहिल्यांदा जर्मिनेटिंग सीडमध्ये सुद्धा घडून येतं. जर्मिनेटिंग सीड्स म्हणजे काय? उदाहरणार्थ, आपण मटकी भिजू घालतो तिला मोड येण्यासाठी. तर तुम्ही लक्षात घ्या, मी काय सांगेल होते, जेव्हा आपण पाण्यामध्ये मटकी भिजवतो, तुम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी जर बघितलं तर त्या ठिकाणी तुम्हाला त्या पाण्यावर काही बुडबुडे किंवा काही बबल्स त्या ठिकाणी क्रिएट झालेले पाहायला भेटतील. ठीक आहे, तर तो डेफिनेटली कार्बन डायऑक्साईडपासून होणारा प्रकार आहे. त्या ठिकाणी सुद्धा अनएरोबिक रेस्पिरेशन होतं. आपल्या मसल्समध्ये, बॉडी मसल्समध्ये जर आपण आपलं एक्झाम्पल घेतलं तर आपल्या बॉडी मसल्समध्ये सुद्धा अनएरोबिक रेस्पिरेशन त्या ठिकाणी घडून येतं. त्यानंतर एक्सरसाइज करत असताना आपल्या बॉडीमध्ये त्या ठिकाणी हे अनएरोबिक रेस्पिरेशन घडून येतं आणि आपण जेव्हा खूप थकतो तेव्हा आपल्या शरीरामध्ये लॅक्टिक ॲसिड त्या ठिकाणी तयार होतं.
बोर्डवर मी काही रिॲक्शन दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. या रिॲक्शनमधून आपल्याला फर्मंटेशन किंवा अनएरोबिक रेस्पिरेशन जो कन्सेप्ट आहे तर त्याच्यामध्ये थोडंसं त्या ठिकाणी आयडिया क्लिअर होऊ शकते. बघा या ठिकाणी अल्कोहोलिक फर्मेंटेशन घेतलेलं आहे, जे कॉमनली आपल्याला ईस्ट नावाच्या मायक्रो ऑर्गॅनिझममध्ये पाहायला भेटतं. ईस्ट हा खूप कॉमन मायक्रो ऑर्गॅनिझम आहे आणि त्याच्यामध्ये त्या ठिकाणी आपल्याला अल्कोहोलिक फर्मेंटेशन हे पाहायला भेटेल. याच्यामध्ये बघा तो आहे त्या ठिकाणी ग्लुकोज मॉलिक्यूल C6H12O6. नाउ देर इज अ फॉर्मेशन ऑफ 2 कार्बन डायऑक्साईड, 2 मॉलिक्युल्स ऑफ C2H5OH. आपल्याला माहिती आहे हा इथाइल अल्कोहोल आहे आणि त्यानंतर त्या ठिकाणी एनर्जी तयार होते खूप कमी प्रमाणामध्ये ATPच्या फॉर्ममध्ये. ठीक आहे. दुसरं काय आहे, दुसरं फर्मेंटेशन आहे तर त्याचं नाव आहे त्या ठिकाणी लॅक्टिक ॲसिड फर्मेंटेशन. ठीक आहे. आता लॅक्टिक ॲसिड फर्मेंटेशनमध्ये काय होतं की या ठिकाणी जो ग्लुकोज मॉलिक्यूल आहे C6H12O6 हा लॅक्टिक ॲसिडमध्ये कन्व्हर्ट होतो आणि तिथून सुद्धा खूप कमी प्रमाणामध्ये एनर्जी ही बाहेर पडती. आणि जनरली ही जी रिॲक्शन आहे, जेव्हा आपण एक्सरसाइज केल्यानंतर थकवा जो येतो तेव्हा आपल्या बॉडीमध्ये ही लॅक्टिक ॲसिड त्या ठिकाणी तयार होतं. पण जर आपल्याला लॅक्टिक ॲसिड हा कमर्शियली तयार करायचा असेल तर ही रिॲक्शन आपल्याला लॅक्टोबॅसिलस नावाच्या बॅक्टेरियाच्या मदतीनं त्या ठिकाणी परफॉर्म करता येते. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला एक आपल्या पुस्तकामधलं पेज नंबर 16 वरचा एक चार्ट मी तुम्हाला या ठिकाणी टाकतो, जो तुमच्या लक्षात येईल. ॲमिनो ॲसिडपासून कसे वेगवेगळ्या प्रकारचे प्रोटीन्स आपल्याला मिळतात. तुम्ही सुद्धा बघा पेज नंबर 16 वरचा तो चार्ट. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण हे लेक्चर या ठिकाणी स्टॉप करू. याच्या पुढच्या लेक्चरमध्ये आपण एरोबिक आणि अनएरोबिक रेस्पिरेशनचं छोटंसं रिव्हिजन घेऊ आणि त्यानंतर मात्र आपल्याला सेल डिव्हिजन नावाचा महत्त्वाचा टॉपिक त्या ठिकाणी सुरू करायचा आहे. तर डोंट मिस इट, तुम्ही त्याला मिस करू नका. त्या टॉपिकमध्ये म्हणजेच सेल डिव्हिजनच्या त्या टॉपिकमध्ये आपण 2 टप्प्यामध्ये बघू त्याला. पहिल्या टप्प्यामध्ये मायटोसिस आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये त्या ठिकाणी मिओसिस नावाचं सेल डिव्हिजन आपण त्या ठिकाणी बघू. धन्यवाद.